नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीच्या संदर्भाने 6 महत्त्वाच्या अपडेट पाहणार आहोत. त्यातील पहिली अपडेट म्हणजे माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीची मानक पद्धती सुनिश्चित करण्याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. उच्च न्यायालयात चालू असलेल्या केसवरनं लागलेल्या निकालानंतर हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला 30 मार्च 2026ला आणि बाकीचे सगळे रेफरन्स या ठिकाणी जोडण्यात आलेले आहेत. जे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे शासन निर्णय, रीट याचिका, लिमिटेड प्रिफरन्स या संदर्भातल्या सगळे GR आणि त्याचा उल्लेख या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यांचं कधी प्रसिद्ध झाला, GRचा नंबर या ठिकाणी सगळ्याचा रेफरन्स देऊन खाली प्रस्तावनेमध्ये सांगण्यात आलेला आहे. पोर्टलमार्फत होणाऱ्या शिक्षक पदभरतीमध्ये गुणवत्तेनुसार आणि पारदर्शक पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड होण्यासाठी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने काही निर्देश देण्यात आले होते. 2015 साली 24/6 आणि 8/2015 यावेळेस काही GR काढण्यात आले. वर जे संदर्भ दिलेले आहेत त्या संदर्भाने सुधारित GR सुद्धा यामध्ये काढण्यात आले. पुन्हा 2017मध्ये खाजगी अनुदानित विनाअनुदानित शाळांसाठी शिक्षक पदभरती पवित्र पोर्टलमार्फत राबवण्याची आवश्यकता भासली आणि त्यानंतर विविध GRच्या माध्यमातून आणि रीट याचिकेच्या माध्यमातून शिक्षक पदभरतीचे काही मानक मूल्यांकन असे ठरवण्यात आले आणि पोर्टलवरील शिक्षक पदभरती अधिक परिणामकारकपणे बनवण्यासाठी न्यायालयाने शासनाला निर्देश देण्यात आले होते. यामध्ये ज्या शिक्षक पदभरती पोर्टल शिवाय झालेल्या आहेत त्याचा अहवाल शासनाला सादर करण्यासाठी सांगितलेला आहे आणि पोर्टलच्या मार्फत जे परिणामकारक कार्यपद्धती आहे त्यामध्ये निश्चित कार्यपद्धती बदल करून ती निश्चित करण्याचे निर्देश यामध्ये देण्यात आले. यामध्ये जे शालार्थ ID आहे त्या संदर्भातली माहिती, त्यानंतर नियुक्त शिक्षकांचे शालार्थ ID, प्रलंबित असलेले निकाल या संदर्भातली गोष्टी विचारात घेऊन प्रस्ताव सादर करण्यास सांगितलं. त्याचप्रमाणे ज्या अल्पसंख्याक आहे, अनुकंप आहे, विनाअनुदानित आणि अनुदानितकडे ते नंतर बदली करून कनिष्ठ महाविद्यालयात अर्धवेळ पदावर पूर्णवेळ पदावर उन्नत या मार्गाने जे पोर्टल शिवाय नियुक्ती होते त्यांचा अहवाल मात्र यामध्ये सादर करायचा नाही असं न्यायालयाने सांगितलेलं आहे. आणि ज्या पोर्टल शिवाय नियुक्ती झाल्या याचा शाळानिहाय माहिती यामध्ये सादर करायची. हा अहवाल 15 मे 2026 पर्यंत समिती गठीत करून सादर करण्याची मुदत देण्यात आलेली आहे आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही देखरेख ठेवण्याची जबाबदारी आयुक्त शिक्षण यांची असेल. ज्याप्रमाणे पवित्र पोर्टलवरची असणाऱ्या शिक्षक पदभरतीमध्ये विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू याचे काही मानक ठरलेले असतात, त्यात वेळोवेळी बदल होतात. आता त्यामध्ये बदल करण्याचे निर्देश या शासनाला बदल करण्यासाठी सांगितले असे निर्देश न्यायालयाने दिले. त्याचप्रमाणे या ठिकाणी तिसरा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की ह्या पवित्र पोर्टलमार्फत लॉग इन करून ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी जी कार्यवाही आहे ती योग्य कालावधीत होणे आवश्यक आहे असा मुद्दासुद्धा यामध्ये मेन्शन करण्यात आला. त्याचप्रमाणे अतिरिक्त शिक्षकांचे रिक्त पदावरती समायोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. हे सगळे निर्देश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी जी शासनाला आहे ती करण्याचे निर्देश त्यांनी आपापल्या लेवलवरती पुढे शासन निर्णय काढून करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या शासन निर्णयानुसार किंवा त्यांच्या निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाला आणि शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाला या ठिकाणी वेगळे शासन निर्णय काढून आता हा एक मुद्दा आहे त्यामध्ये की संच मान्यतेनुसार जे अतिरिक्त ठरलेले शिक्षक आहे, जे अनुदानित अंशतः अनुदानित पदावरील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजनासाठी पात्र अतिरिक्त कर्मचाऱ्यांची यादी प्रसिद्ध करणे आणि अतिरिक्त कर्मचाऱ्यांची माहिती अप्राप्त असलेल्या शाळांबाबत म्हणजे ज्यांच्याकडे अतिरिक्त शिक्षकांची यादीच प्राप्त झालेली नाही ते आणि अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन या गोष्टी एका पुढील लगेच शासन निर्णयाने सुरू करण्यात आल्या. 2025 आणि 26च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या शासन निर्णय 2024 नुसार
समायोजन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे 2 एप्रिलच्या शासन निर्णयाने सुद्धा रिक्त आणि अतिरिक्त पदांची माहिती सादर करण्यासाठी सांगितलेलं आहे. कारण जोपर्यंत रिक्त जागा समजत नाहीत आणि अतिरिक्त शिक्षकांचे रिक्त जागांवरती समायोजन होत नाही, तोपर्यंत शिक्षक पदभरतीला सुरुवात होणार नाही, कारण त्या जागा पोर्टलला अपलोड केल्या जाणार नाहीत. त्यामुळे हा खूप मोठा टप्पा आहे, ज्यामध्ये जागा मोजणे आणि अतिरिक्त शिक्षकांचे रिक्त बिंदूवरती त्यांच्या कास्टनुसार समायोजन करणे खूप मोठी ही प्रक्रिया आहे, ती राबवण्यासाठी सांगितलेलं आहे. या आधीसुद्धा हा आकडा म्हणजे रिक्त आणि अतिरिक्त शिक्षकांचे आकडा मोजण्यासाठी कार्यपद्धतीची अंमलबजावणी करण्यासाठी ऑलरेडी सांगितलं होतं. परंतु या ठिकाणी लिहिलेलं आहे की पुन्हा ही गोष्ट कळवण्यात येते की ह्या सगळ्या गोष्टी मोजायच्या आहेत आणि अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून घेण्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीचा चार्ट त्यांनी खाली दिलेला आहे. त्याचप्रमाणे पुढील महत्त्वाचा जो GR आहे तो म्हणजे जे खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित शाळांमध्ये जे अनुकंपा नियुक्ती आहे, अनुकंपा तत्वावरती जी शिक्षक पदभरती होत असते, त्यात काही सुधारित योजना लागू करण्यात आलेल्या आहे. त्या संदर्भातला हा GR आहे जो 2 एप्रिलला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आता त्यांची सुद्धा माहिती जी अंमलबजावणी, त्यात सुद्धा अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावे लागणार आहे. त्यामुळे या ठिकाणी 10/4/2026 पर्यंतचा अहवाल त्या ठिकाणी सादर करायचा, जेणेकरून संबंधितांचे नाव जे आहे ते खाली प्रतीक्षा यादीमध्ये लावण्यात येईल. कारण आत्ताच पाठीमागे जे अनुकंपा तत्वावरील शिक्षक पदभरती आहे त्यांची नावे त्या ठिकाणी मेन्शन करण्यात आली होती आणि ती पदभरती डॉक्युमेंट्स पाठवल्यानंतर त्यांची प्रतीक्षा यादीमध्ये नावं येतील, कारण जेवढ्या जागा शिल्लक आहे तेवढ्या जागा यामधनं भरण्यात येतील आणि त्याचा अहवाल हा 10/4/2026 पर्यंत पाठवण्यासाठी सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे पुढचा खूप महत्त्वाचा असा GR म्हणजे पोर्टलच्या माध्यमातून होणाऱ्या शिक्षक पदभरतीमध्ये सुधारणा करण्याबाबतचा शासन निर्णय, जो उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सूचना देण्यात आल्या होत्या की ह्या मानक पद्धतीमध्ये बदल करण्यात यावा. आता त्यानंतर हा GR काढण्यात आला 2 एप्रिल 2026ला आणि त्यामध्ये बदल सुचवण्यात आले. मागील शासन निर्णयानुसार पवित्र पोर्टलवरती शिक्षक पदभरतीमध्ये अनलिमिटेड प्रिफरन्स होते विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू. त्यानंतरच्या शासन निर्णयानुसार 50 प्रिफरन्स विथ इंटरव्ह्यू आणि 50 प्रिफरन्स हे विदाऊट इंटरव्ह्यूसाठी देण्यात आले. परंतु आता 2 एप्रिल 2026च्या शासन निर्णयानुसार यामध्ये 50-50 असे 100 प्रिफरन्स होते, 50 विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूला 50. परंतु आता या शासन निर्णयानुसार उमेदवारांच्या अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह यामध्ये प्रिफरन्स वाढवून त्यांच्या सोयीनुसार जास्तीत जास्त 100 प्रिफरन्स प्राधान्यक्रम लॉक करण्यात येतील. मुलाखतीशिवाय जो पर्याय निवडला असेल त्या उमेदवारांना सोयीनुसार जास्तीत जास्त 100 प्राधान्यक्रम येतील आणि मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारातील उमेदवारांना त्यांच्या सोयीनुसार 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. हा बदल करून या ठिकाणी प्रिफरन्स वाढवण्यात आलेले आहे, परंतु ते इतके वाढवले नाही. 50-50 होते तर आता 100 आणि 50 असे करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे आता 6/4/2026ला शासन निर्णय पुन्हा काढलेला आहे. प्रत्येक ठिकाणी आता जिल्हा परिषदेवरती प्रत्येकजण आपापल्या पातळीवरती संच मान्यतेमध्ये त्यांची प्रोसिजर कंप्लीट करून जे अतिरिक्त शिक्षक आहेत त्यांच्या समायोजनाची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि आता हे जे समायोजन आहे, समायोजनाचे GR हा वारंवार येत राहतील, कारण शिक्षक जे अतिरिक्त झाले आहेत त्यांचं रिक्त जागेवरती समायोजन करण्यासाठीची प्रक्रिया सुरू असल्यामुळे हे GR मात्र आता सारखे येत राहतील. यामध्ये शिक्षक अतिरिक्त कसा ठरवला जातो म्हणजे ठरला जातो आणि त्याचे रूल्स काय आहेत, म्हणजे प्रिफरन्स कोणाला दिला जातो त्याचे नियम या ठिकाणी दिलेले आहेत. अतिरिक्त ठरवताना शाळेवर कार्यरत असलेल्या शिक्षकांपैकी त्या शाळेवर सर्वात जास्त सेवा ज्या शिक्षकाची झाली असेल त्यास अतिरिक्त ठरवण्यात येतं. दोन्ही शिक्षक एकाच दिवशी जर रुजू झाले असतील तर त्यांच्या जन्मतारखेनुसार ज्याचं वय मोठं असेल
त्या शिक्षकास अतिरिक्त ठरवण्यात येतं आणि जन्मतारीख जर समान असेल तर आडनावातील आद्याक्षरानुसार अतिरिक्त ठरवण्यात येतं. त्यानंतर दुसरं आहे का तालुक्यात एकूण अतिरिक्त ठरलेल्या सर्व शिक्षकांचे सेवाज्येष्ठता ठरवताना मूळ नेमणूक तारीख म्हणजे वास्तव सेवा ज्येष्ठतेनुसार उतरत्या क्रमाने ही ज्येष्ठता यादी तयार करण्यात यावी आणि प्राधान्यक्रमानुसार सेवा ज्येष्ठता ठरवून अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावे. पुन्हा या ठिकाणी 4 नंबरचा पॉईंटसुद्धा खूप महत्त्वाचा आहे, कारण पद कसं ठरतं हे तुम्हाला सुद्धा माहीत असावं. आता पदवीधर अतिरिक्त ठरवताना बघा, मंजूर जे पहिलं पद असतं ते पहिलं पद हे विज्ञान विषयासाठी असतं, दुसरं पद भाषा आणि शेवटी तिसरं असतं समाजशास्त्र विषयाच्या शिक्षकांसाठी. म्हणजे हा सुद्धा एक सिक्वेन्स असतो. विज्ञान, भाषा आणि सोशल सायन्स या प्रकारे ते बिंदू मोजले जातात. त्यामुळे शाळा देताना सुद्धा आधी विज्ञान, नंतर त्या भाषा आणि नंतर समाजशास्त्र अशा प्रकारे ती शाळा दिली जाते. यानंतर शेवटचा आणि खूप महत्त्वाचा असा GR म्हणजे पोर्टलमार्फत निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, उमेदवारांसाठी जी मानक पद्धती आहे अनुसरायची, त्यासाठी 2 एप्रिल 2026ला एक शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आणि जे आधी यामध्ये मानक पद्धती होती त्यामध्ये बदल करून नव्याने यामध्ये अपडेट करण्यात आलेला आहे. कारण या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूसाठी आणि विदाऊट इंटरव्ह्यूसाठी वेगवेगळी मानक पद्धती आहे. तर विदाऊट इंटरव्ह्यूला डायरेक्ट मेरिट लिस्ट लागते आणि एकास एक उमेदवार हा निवडला जातो. परंतु जे विथ इंटरव्ह्यू आहे यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहे. या आधीच्या शिक्षक पदभरतीमध्ये आणि या शिक्षक पदभरतीमध्ये काही मेन GR आहेत मध्यंतरी आलेले, त्यानुसार ही पद्धती बदलण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार सुद्धा यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. तर ते नेमके महत्त्वाचे बदल आपण या GR मध्ये पाहणार आहोत. यातील प्रस्तावनेमध्ये 2017 पासून पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती होत असून 12/2/2025च्या शासन निर्णयानुसार एकास 10चं प्रमाण बदलून एकास 3 उमेदवार विथ इंटरव्ह्यूसाठी पाठवले जातील असा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये एकास 3 उमेदवार, एका जागेसाठी 3 उमेदवार जाणार. यामध्ये त्यांची गुणांकन पद्धती आहे ती शिक्षण संस्थेला त्याचा आराखडा सादर करण्यात आला होता. तो आराखडा बदलून आता शिक्षण संस्थेंना वेगळा आराखडा सादर करण्यात आलेला आहे. आता तो खाली यामध्ये दिलेला आहे. त्या पद्धतीने आता विद्यार्थ्यांची मुलाखत होणार आहे. या आधीचा शासन निर्णय बदलून सुधारित गुणांकन प्रक्रियेनुसार आता 100 गुणांचा यामध्ये इंटरव्ह्यू असणार आहे. परंतु 100 गुण इंटरव्ह्यूला कशा पद्धतीने डिवाइड केलेला आहे ते देखील यामध्ये दिलेलं आहे. 100 पैकी जो सर्वाधिक गुण प्राप्त करेल त्याची निवड या ठिकाणी होईल. त्याप्रमाणे त्यांना नियुक्ती देण्यात येईल. आता उमेदवारांना समान जर गुण असतील तर समान गुण असतील तर निवड कोणाची करणार, तर ज्याचं वय जास्त त्याची निवड या ठिकाणी होणार. गुण पण समान आहे, वय पण समान आहे, तर ज्याला 12वीमध्ये जास्त मार्क्स आहे अशा विद्यार्थ्याची निवड होणार. विद्यार्थ्याची निवड योग्य पद्धतीने झालेली आहे याची खातरजमा करून उमेदवाराची निवडीची नियुक्ती यामध्ये मान्यता मिळून जाईल. यामध्ये या ठिकाणी आपण जर खाली स्क्रोल डाऊन केलं तर 2 एप्रिल 2026लाच हे परिशिष्ट त्या GRच्या खाली जोडण्यात आलेलं आहे पेज नंबर 4 वरती. आता शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता मापन चाचणीमध्ये जे प्राप्त गुण आहेत त्या प्राप्त गुणांच्या 75% गुण या ठिकाणी पकडायचे आहेत. आता कमाल गुण हे 75 म्हणजे 75% गुण या ठिकाणी पकडायचे. उदाहरणार्थ सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे की 200 पैकी जर 140 गुण मिळाले तर 140 गुणिले 75 आणि भागिले 200 म्हणजेच 52.5 हा त्यांचा नंबर आलेला आहे. तर यामध्ये बाकीचे पुढचे ॲडिशन होणार. म्हणजेच या ठिकाणी 52.5 हे मार्क्स या ठिकाणी पकडायचे. त्यांना विहित करण्यात आलेल्या एकूण 75 गुणांपैकी इतके 52.5 मार्क्स हे प्राप्त झालेले आहेत. म्हणजे 75 मार्क्स या ठिकाणी तुमचे टेटवरती आधारित असणार. जे तुम्हाला टेटला मार्क्स पडलेले आहेत त्यातून तुमची जी टक्केवारी येईल ते तुमचे 75 पैकी असणार. म्हणजे खाली उरले फक्त 25 मार्क्स. त्यानंतर
पुढे शिफारस केलेल्या पदाची व्यावसायिक अर्हता, यामध्ये विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण असेल. विशेष प्रावीण्य म्हणजे 75 मार्क्स, म्हणजे ज्याला जास्त मार्क्स आहेत त्याला तुम्हाला 5 गुण दिले जातील. प्रथम श्रेणी म्हणजेच 60% वरती असेल तर 3 मार्क्स दिले जातात. द्वितीय श्रेणी म्हणजेच फक्त पास क्लास असेल तर 2 मार्क्स. आणि शिफारस केलेल्या पदासाठी आवश्यक असलेल्या व्यावसायिक अर्हतेपेक्षा अधिकची अर्हता. आता शैक्षणिक अर्हता म्हणजे 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन हे शैक्षणिक अर्हता, आणि व्यावसायिक अर्हता म्हणजे DED BEd MEd ही झाली व्यावसायिक अर्हता. तर ही जर एक्स्ट्रा असेल म्हणजे DED पण आहे BEd पण आहे असं, ज्यांचे एक्स्ट्रा अर्हता आहेत त्यांना 3 गुण दिले जातील. असं या 8 गुणांचं विभाजन या ठिकाणी दिलेलं आहे. आता मुलाखतीच्या 100 पैकी 75 मार्क्सचं टेटवरच गेले होते, त्यापैकी खाली 25 मार्क्स राहिले. 25 पैकी जर 8 मार्क्सचं या ठिकाणी व्यावसायिक अर्हतेमध्ये विभाजन करण्यात आलं, खाली शिल्लक राहिले 17 मार्क्स. आता 17 मार्क्समध्ये शिफारस केलेल्या पदाची शैक्षणिक अर्हता. आता पुन्हा 17 पैकी 7 मार्क्स या ठिकाणी असे विभागलेले आहेत की विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण, म्हणजे पुन्हा तेच आहे की ज्यांना जास्त मार्क्स आहेत त्यांना 5 गुण दिले जातील. 60पेक्षा जास्त असेल म्हणजे प्रथम श्रेणी असेल तर 3, द्वितीय असेल तर 2, आणि शिफारस केलेल्या पदापेक्षा जर एक्स्ट्राची अर्हता असेल म्हणजे तुमच्याकडे 12वी लागतं पण ग्रॅज्युएशन आहे किंवा ग्रॅज्युएशन लागतं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे असं, तर ती अर्हता असेल तर एक्स्ट्राचे 2 गुण दिले जातील. म्हणजेच 17 पैकी 7 गुण पुन्हा हे शैक्षणिक अर्हतेवरती देण्यात येणार. म्हणजे व्यावसायिक अर्हता, शैक्षणिक अर्हता, टेट यामध्येच हे मार्क्स पूर्णपणे डिवाईड झालेले आहेत. आता तुम्हाला मुलाखतीसाठी नेमके कुठे मार्क्स असणार, आता हे तर ऑलरेडी डिवाईड केलेलं आहे. राहिले शेवटचे 10 मार्क्स. 17मधनं हे 7 गेले, शेवटचे 10 मार्क्स राहिले. ॲक्च्युअल मुलाखतीसाठी तुम्हाला हे 10 मार्क्स असणार आहेत. आता हे मुलाखत अध्यापन कौशल्यासाठी. या आधीच्या मानक पद्धतीमध्ये गुणांकन पद्धती ही वेगळी होती आणि यावेळेसच्या इंटरव्ह्यूमध्ये गुणांकन पद्धती थोडीशी वेगळी आहे. गुणांमध्ये सुद्धा फरक आहे. आता आधी यामध्ये तुम्हाला शैक्षणिक अर्हता आणि व्यावसायिक अर्हतेचे कुठलेही एक्स्ट्रा मार्क्स यामध्ये मिळत नव्हते, परंतु यावेळेसच्या पदभरतीमध्ये मात्र त्यांचे मार्क्स हे देण्यात येणार आहेत. आता हे जे 10 मार्क्स आहेत ते कसे विभागलेले आहेत, मेन तर ज्यांचा इंटरव्ह्यूसाठी जे विद्यार्थी जाणार आहेत त्यांना ह्या 10 मार्क्सवरच काम करायचं आहे. कारण मुलाखतीमध्ये व्यक्तिमत्व, संभाषण कौशल्य यासाठी तुम्हाला 5 मार्क्स असतील. राहिले खाली फक्त 5 मार्क्स. म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व आणि संभाषण कौशल्याचे 5 मार्क्स झाल्यानंतर फक्त 5 मार्क्स खाली राहतात. जे तुमचं अध्यापन कौशल्य आहे त्याला 5 मार्क्स. म्हणजे हे 10 मार्क्स या ठिकाणी डिवाईड केले. मुलाखतीचं व्यक्तिमत्व आणि संभाषणासाठी 5 आणि अध्यापनासाठी 5. म्हणजे ॲक्च्युअल तुम्ही शिकवता त्यासाठी फक्त 5च मार्क्स या ठिकाणी आहेत. त्या 5चं पण डिवाईड कसं केलेलं आहे की जे तुमचं शिफारस झालेला विषय आहे त्या विषयाचं ज्ञान, चिकित्सक ज्ञान आणि त्याच्या उपाययोजनात्मक क्षमता तुमच्यात किती आहे त्यासाठी 2 मार्क्स. जे तुमचं DED BEd MEd त्यासाठी तुमचे जे डेमो झालेले होते त्यामध्ये हेच ऑलरेडी झालेलं होतं. उमेदवारांचं पाठ निरीक्षण, पूर्वतयारी, विषय मांडणी आणि शैक्षणिक साहित्यांचा वापर त्यासाठी 2 गुण दिलेले आहेत, जे की तुमचे DED BEdला ऑलरेडी लेसन प्लॅनमध्ये हेच झालेलं होतं. त्यानंतर पाठामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग तुम्ही किती घेता, विद्यार्थ्यांना तुम्ही त्या पाठामध्ये गुंतवून कशा प्रकारे ठेवता, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा आहे, तुम्ही शिकवलेलं त्यांना कळल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया येणार, या संदर्भातचं जे पुनरावलोकन आहे ते यशस्वीपणे झालं तर त्यामध्ये 1 मार्क्स. असे हे 5 मार्क्स तुमचे अध्यापन कौशल्याला डिवाईड केलेलं आहे आणि तुमच्या पर्सनॅलिटीसाठी 5 मार्क्स दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही कसे बोलता, तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे. म्हणजे आता यामध्ये इंटरव्ह्यूसाठी फक्त हे 10च मार्क्स तुमच्या हातात आहे. त्यातील पण तुमच्या व्यक्तिमत्वावरती 5 मार्क्स आहे आणि ॲक्च्युअल अध्यापन कौशल्यावरती 5 मार्क्स आहे. आता हे जे 5 मार्क्स आहेत उरलेले अध्यापन कौशल्याचे ते तुमचे ऑलरेडी तुमच्या व्यावसायिक अर्हतेच्या वेळेसचे जे डेमो झालेले असतात, लेसन प्लॅन झालेले असतात, हे त्यामधलेच आहेत. अशा प्रकारे विथ इंटरव्ह्यूसाठीची मानक पद्धती निश्चित करण्यात आलेली आहे.
अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत बऱ्याच आजच्या GR सोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.